एखाद्या व्यक्तीने म्हणजे एखाद्या बाईने जर ना प्रेमात धोका खाल्ला असेल किंवा तिचा गरोदरपणात किंवा म्हणजे गरोदर डिलेवरी झाल्यावर वगैरे असं या या काहींपैकी तिचा मृत्यू झाला किंवा तिला कोणी जर म्हणजे मारण्यात आलं की तर ती हाडळ होते. तर हाडळ कशी असते तर हाडळ म्हणजे आधी तर ती अशी तिचे केस खूप लांब असतात, बांधूनही तिचे केस अगदी म्हणजे गुडघ्याच्या खालपर्यंत असतात. आणि दुसरं म्हणजे तिचं म्हणजे जे शरीर असतं ना अगदी कुपोषित बायका कशा असतात त्यांचं म्हणजे त्यांच्यासारखं त्यांचं त्या हाडळचं शरीर असतं. अगदी म्हणजे त्या शरीरावर म्हणजे मांसच नसतं. आणि दुसरं म्हणजे तिचे डोळे अगदी असे खोलगट गेलेले असतात आणि तिच्या डोळ्यांमध्ये म्हणजे असं वेगळीच नजर असते डोळ्यांमध्ये. आणि दुसरं म्हणजे तिच्या हातामध्ये फुल हिरवा चुडा असतो आणि कपाळावर असा मोठा टिळा लाल असा मोठा कुंकू वगैरे कसं लावतात आधीच्या बायका कसं लावत होत्या कुंकू तसं ते लावलेलं असतं मोठं कपाळावर कुंकू. आणि अशी लांब सडक बाई दिसत असते. आणि दुसरं म्हणजे ती दिसताना अशी आधी तर दिसताना खूप सुंदर दिसते. तिच्या साडीचा कलर असतो एक तर हिरवा तरी असतो नाहीतर लाल तरी असतो, या दोन्हींपैकी एकच म्हणजे कोणतीही साडी असते म्हणजे हाडळीची. आणि डोळ्यांमध्ये म्हणजे डोळे जे असतात ना त्या डोळ्यांमध्ये असे आपले कसे काळे बुबुळे असतात तर तिचे डोळे पूर्ण पांढरे असतात. हाडळीचे डोळे म्हणजे पांढरे बुबुळे असतात हाडळीचे. आणि डोळ्यांमध्ये भरपूर सारं असं काजळ घातलेलं असतं आणि डोळ्यांखाली काळी वर्तुळे असतात. आणि गळ्यामध्ये ना असं भरपूर सारं सोनं वगैरे असतं. म्हणजे एखादी सजलेली नटलेली एखादी बाई कशी असते तसं सोनं हाडळीच्या गळ्यामध्ये दिसत असतं. आणि ती म्हणजे कोणाला असा आपला शिकार करते एक म्हणजे जे तरुण वयातली मुलं असतात ना जी 30 ते म्हणजे 30-35 किंवा 25 ते 30 असं त्या वयोगटातली मुलांना ती म्हणजे त्या वयोगटातल्या मुलांचा ती शिकार करत असते. आणि ती कसा शिकार करते की म्हणजे एखादा तरुण मुलगा जर म्हणजे त्या म्हणजे जिथे तिला मारली गेली किंवा जिथे तिचा जीव गेलेला आहे आणि मग तिथून जर तो मुलगा जर चाललेला असेल त्यांनी जर खूप सारा असं वासाचा परफ्यूम लावला असेल तर तो तिच्या हाडळीच्या जाळ्यामध्ये अडकतो. आणि किंवा दुसरं कारण म्हणजे की तो नॉनव्हेज खाऊन चाललेला आहे, तरुणच मुलगा नॉनव्हेज खाऊन चाललेला आहे किंवा सोबत नॉनव्हेज घेऊन चाललेला असेल आणि एखादा गोड पदार्थ खात चाललेला असेल, या म्हणजे ही सगळी कारणं ते ठरू शकतात म्हणजे हाडळच्या जाळ्यामध्ये अडकण्यासाठी. आणि म्हणजे त्या वयोगटातली मुलं त्याच्यामध्ये जशी अडकतात का मग त्या म्हणजे हाडळीचा जो शिकार होतो ना तर मग तो मुलगा कसा जो शिकार होतो तो मुलगा असा त्या हाडळीसारखाच होतो की असा कुपोषित जशी हाडळ दिसत असते ना, मी जसं तुम्हाला आता वर्णन सांगितलं हाडळीचं तसाच तो मुलगा होत असतो की अंगावर त्याच्या म्हणजे अंगावरचं त्याचं मांस घटत जातं किंवा डोळ्यांखाली त्याच्या काळी वर्तुळ येत असतात आणि अंगावर म्हणजे असं म्हणजे दिसायला जसं जसं ते तब्येत जशी असेल तसं तसं तो असा म्हणजे कुपोषित दिसायला लागतो काही दिवसांनी हाडळ लागल्यावरती. हाडळ ही समोर कशी येते की तिचा सहवास तुम्हाला कसा जाणवतो किंवा म्हणजे तुम्हाला कसं कळू शकतं की आपला म्हणजे आपण हाडळीच्या जाळ्यात अडकतोय किंवा इथे कुठेतरी हाडळीचा सहवास आपल्याला म्हणजे जाणवत असं. तर म्हणजे हाडळीचं कसं असतं की म्हणजे तुम्ही जर तिथून कुठून जात असाल तर तुम्हाला आसपास कुठेतरी असा बाळाचा रडण्याचा आवाज येतोय किंवा असा हलकासा असा बांगड्यांचा आवाज येतोय, बांगड्या वाजलेला किंवा असा केस जळण्याचा असा घाणेरडा केस जळतात ना असा घाणेरडा आवाज येतो म्हणजे वास असा येतोय. आणि मग तसंच म्हणजे हे सगळे तर तुम्हाला म्हणजे भास म्हणजे असे आवाज वगैरे ऐकू आले किंवा वास केस जळण्याचा वगैरे वास आला. मग हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला ती हाडळ समोर दिसते. आणि समोर दिसल्या म्हणजे जेव्हा ती समोर दिसते ना तेव्हा एक खूप सुंदर अशी स्त्री ती म्हणजे खूप सुंदर अशा स्त्रीचं रूप ती समोर घेऊन येते. अगदी एखादी अप्सराच जणू काही एवढी सुंदर ती स्त्रीचं रूप घेऊन येते. तर आजचा व्हिडिओ आपण हा इथेच संपवतोय. तर मित्रमैत्रिणींनो तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट करून सांगा आम्हाला.